अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। धुळे सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर संबंधित पोलिसांनी अवघ्या काही वेळातच या 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। ज्या नामांकित ओयो हॉटेलवर नेऊन हा तरुण अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत होता त्या हॉटेल चालकाविरुद्ध देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। धुळे जिल्ह्यामध्ये एक घटना उघडकीस आलेली आहे की एक अल्पवयीन मुलगी आणि एक 21 वर्षाचा मुलगा यांची वाया स्नॅपचॅट ओळख झालेली होती। त्याच्यानंतर त्यांचं काही वेळ ते रिलेशनशिपमध्ये होते। त्या मुलाने नंतर त्या मुलीसकट एका XYZ ओयो हॉटेलमध्ये ते नेहमी जात होते। आम्ही नंतर व्हेरीफाय केला असता त्या मुलाने त्या मुलीचे म्हणजे अश्लील व्हिडिओज काढलेले आहेत। त्या दोघांच्या काही ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये कॅप्चर झालेल्या आहेत, फोटोज काढलेले आहेत। त्याच्यानंतर पोलिसांनी काउन्सिलिंग करून त्या XYZ मुलीला कन्व्हिन्स केलं की आपण याच्यामध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे। त्या अनुषंगाने धुळे सायबर पोलीस स्टेशनमध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये त्या मुलाला अटक देखील करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये FIRमध्ये आम्ही जो ओयोचं हॉटेल जे आहे त्या ओयो हॉटेलने कोणतंही आय कार्ड चेक न करता एका अल्पवयीन मुलीला त्या रूम दिलेली आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये आम्ही पोक्सोच्या अंतर्गत त्या ओयो हॉटेलला देखील त्याच्यामध्ये आरोपी बनवलेला आहे आणि अटक करून आता आपण त्याच्यामध्ये तपास करत आहोत। वनमंत्री गणेश नाईक यांनी कल्याण प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे। पीडित कुटुंबाच्या मनात भीती व चिंता आहे। शासन तुमच्या सोबत आहे। हे कृत्य करणाऱ्या आरोपीला धडा शिकवला जाईल असं यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी कुटुंबाला सांगितलंय। पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या मनात अजून भीती आहे। त्यांचं म्हणणे की जे गुन्हेगार आहेत त्यांच्या सगळ्या लोकांची दहशत आहे। तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, शासन पूर्णतः तुमच्या बरोबर आहे की तर गेलेला जीव तर परत येऊ शकणार नाही, परंतु ज्या कोणी असे कर्म केले त्याला मॅक्झिमम जी काय कायद्यामध्ये सजा आहे ती देण्याचा साठी पोलीस यंत्रणा काम करेल आणि शासन त्या बाबत नजर ठेवून असेल। गेलेला जीव तर परत येणार नाही। शेवटी आपण म्हणजे खोट्या आशा दाखवण्यात अर्थ नाही, परंतु या अशा कृत्य करणाऱ्या लोकांना निश्चितपणे समाजाला मेसेज पोचेल अशा प्रकारचा धडा शिकवला तर भविष्य काळामध्ये अशा घटना घडणार नाहीत। आणि त्याकरता आता मी पोलीस स्टेशन जाणार आहे। एकूणच आजवर पोलिसांनी काय एकूण तपास केला आहे तो तपास योग्यच आहे असं मी समजतो, परंतु त्याच्यामध्ये काय त्रुटी राहता कामा नाहीत आणि हा खटला सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टामधून चालावा। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक व्हावी अशा प्रकारची मी स्वतः भूमिका तिथे घेणार आहे आणि मी उज्ज्वल निकमांशी बोलणार आहे की कारण आमच्या नवी मुंबईतल्या एका महिलेवर अशा प्रकारचा अत्याचार झाला। त्या बाबतीमध्ये त्यावेळेला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री, आता ते मुख्यमंत्री झाले, त्यांच्याकडे सगळी भूमिका मांडून ह्या विक्टीम झालेल्या कुटुंबाला सर्वार्थांना कशी मदत मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू। बाब अशी आहे की अशा प्रकारची दहशत राहू नये याकरताच इथं मी आलेलो आहे। त्यांनी मनोरुग्ण म्हणून जो दाखला घेतलाय तो वस्तुस्थितीला धरून नाही, तो चुकीच्या पद्धतीने घेतला अशा प्रकारची माहिती माझ्याकडे मिळालेली आहे। कारण म्हणजे ज्याला हॅबिच्युअल ऑफेंडर म्हटलं जातं, जो सराईत गुन्हेगार, अशावर खरं नजर ठेवायला पाहिजे होती, पण अशा प्रकारच्या मोठ्या घटना घडल्यानंतर ती त्या बाबीचं गांभीर्य लक्षात येतं। भविष्यकाळामध्ये अशी प्रवृत्तीचे लोक बाहेर राहणार नाहीत याकरता पोलीस यंत्रणा आणि शासन त्या ठिकाणी सर्वार्थानं प्रयत्न करेल। आता पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेला असे मनोरुग्ण जे त्यांनी दाखले घेतल्यात ते खरे किती ने खोटे किती याची
तपासणी करावी या बाबतीत माननीय सिनियर इन्स्पेक्टरना मी सांगेन. आणि त्याच्यात जे सत्य असेल त्याच्यामध्ये 10 लोक असेल, 10 लोक काय बोगस नसतील, 1-2 लोक खरोखर मनोरुग्ण असतील, परंतु अन्य जे बोगस आहेत त्या बोगस दाखल्याची दखल घेऊन त्या घटकांना मनोरुग्ण दाखला हा रद्द करावा आणि अशा मनोरुग्ण लोकांना कायमस्वरूपी जेलमध्येच राहावं आणि गुन्हा साबित झाल्यानंतर अशा लोकांना फाशीच सजा मिळावी अशासाठी यंत्रणा निश्चितपणे प्रयत्न करेल. प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवरती आला असून आज बुलढाणा शहर पोलिसांनी स्थानिक मोची गल्ली भागात छापा मारून तिघांवर कारवाई केली आहे, तर 7,000 किमतीचा घातक नायलॉन मांजा जप्त केलाय. मकर संक्रांतीचा सण जवळ आल्यामुळे सर्वत्र पतंगबाजीला सुरुवात झाली आहे. मात्र पतंग उडवताना घातक अशा नायलॉन मांजाचा वापर होत असून यामुळे राज्यभरात अनेक दुर्घटना घडत आहेत. पोलिसांनी नायलॉन मांजा विकणाऱ्या तिघांवर शहर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलाय. नायलॉन सिंथेटिक जो मांजा आहे तो अवैधरित्या बाजारात विक्रीला आहे आणि काही लोक लपून छपून तो विक्री करत असतात. त्यामुळे बऱ्याच दुर्घटनाही घडलेल्या आहेत. काल गोपाळनगरला पण गोपाळनगर शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पण ही घटना घडली आणि नायलॉन मांजा विक्री करू नयेबाबत माननीय जिल्हाधिकारी सर यांचे आदेश पण आहेत की कोणीही विक्री करू नये, त्याला बंदी घातलेली आहे. तसे असताना देखील चोरून लपून काही टिळक मैदानमधील दुकानदार हे विक्री करत असल्याची माहिती मिळाली. आज रोजी पूर्ण स्टाफसह आम्ही तिथं त्या ठिकाणी रेड मारल्यानंतर 3 दुकानदार नायलॉन मांजा सिंथेटिक मांजा विक्री करत असताना मिळाला. आम्ही त्यांच्यावर पर्यावरण प्रदूषण कायद्याचे कलम 5 आणि 15 तसेच भारतीय न्याय संहितेनुसार 125 आणि 223 प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे व 3 वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यानंतर अशीच कारवाई आम्ही पुढे सुरू ठेवणार आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे सर, अपर पोलीस अधीक्षक थोरात सर आणि SDPO विनोद ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे आणि अशीच कारवाई सुरू राहील. इथे आम्ही आता वैयक्तिक स्थानिक पोलीस स्टेशन रेड मारत आहे. वैयक्तिक स्तरावर माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब, माननीय SDPO साहेब आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांचे देखील स्वतंत्र पथक यावर रेड करण्यासाठी तयार झालेले आहे. तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की नायलॉन मांजा न घेता साधा तागा घेऊन पतंग उडवलं तर काय हरकत आहे. नायलॉन मांजामुळे लोकांचं जीवितव्य धोक्यात येत आहे. तर नागरिकांनाही विनंती आहे आणि दुकानदारांनाही आव्हान आहे, जर तुम्ही असं केलं तर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, कोणालाही सोडण्यात येणार नाही. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार. नाताळच्या निमित्तानं आणि आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. गर्दीमुळे पंढरपुरातील सर्व मठ, धर्मशाळा, हॉटेल्स हे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांच्या मोठ्या रांगा यावेळी पाहायला मिळाल्या. ठाणे बेलापूर मार्गावर खोपरखेरणे येथे चालत्या टेम्पोला आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत टेम्पो जळून खाक झालाय, तर खोपरखेरणे येथील धीरूभाई अंबानी हॉस्पिटल जवळ ही सारी घटना घडली आहे. अग्निशमन विभागाच्या 2 बंब व 12 ते 14 जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा येथे आदिवासी समुदायात भांडण झाले. वैयक्तिक भांडणातून एकाला चाकूने भोकसलं देखील गेलं.
आदिवासी समाजाकडून लातूर बार्शी रोडवर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। महामार्ग जाम केल्यानं वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तडवळ गावात अजूनही तणावाचं वातावरण आहे। कल्पना शिवाजी पवार. तानाजीनं आणि तानाजीच्या बायकोनं ते चालले होते चहा प्यायला आणि दुसऱ्याला बोलत असताना त्यांनी खसकावून त्यांनी अंगावर ओढून घेतलं. अंगावर ओढून घेतल्यावर त्यांनी खसकावून चाकू काढला की त्यांनी म्हणलं तुला डायरेक्ट तुला फाडून टाकणार असं म्हणल्यावर पोरानं त्याच्या भागोभाग पोरगा आलं. त्या पोरानं डायरेक्ट कुऱ्हाड घातली त्याच्या मानावर कुऱ्हाड घातल्यावर कुऱ्हाड लागल्यानंतर दुखापत झाली काय? हा, दुखापत झाली आणि रक्त बंद झालेला आहे आणि शुद्ध नाही अजून त्याला त्या अजून शुद्धीवर नाही ते अशानं दोनदा झालं. एका दुसऱ्या बी 4-5 वर्षाच्या आधी बी असं झालं. त्याने असंच केलं. तुमच्या मागण्या काय? हा? तुमच्या मागण्या काय? त्यांना अटक करायला पाहिजे. आमची मागणी त्याला अटक करायला पाहिजे. अटक नाही केलं पुढे अजून वाढणार आहे. ह्याच्यात पोलिसांनी तुम्हाला काय सहकार्य केलंय का? नाही अजून पोलीस बी मारायला येते. आम्हाला धमकी देते पोलीस लोक. काय म्हणून धमकी देतात? धमकी काय म्हणून देतात? कोण धमकी देत आहे? तानाजी आणि आबा पवारचे पोरं ही मारायला तयार आहे.